मित्र, आपल्या महाविद्यालयामध्ये पायाभूत सुविधा, संसाधने आणि त्या संदर्भामधल्या संधी, त्या संदर्भामधली आव्हानं कोणती असतील या संदर्भात एक व्यापक स्वरूपाची चर्चा व्हावी या दृष्टिकोनातून आज दिवसभर आपण एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत. अगदी पहिली 2-3 मिनिटच फक्त मी तुमच्या वरती बोलणार आहे आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो असा, मला एक खूप छान सर तुमचं वाक्य आवडलं. पहिलंच वाक्य मला वाटते तुम्ही असं म्हटलेलं होता की पायाभूत सुविधांचा दर्जा हे आपलं भविष्य आहे. म्हणजे आपण कोणत्या कालावधीमध्ये राहतो आहोत हा विचार करत असताना साधारणतः या देशाचा विचार हा 75 वर्षाचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली आम्ही स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून जगायला सुरुवात केली आणि त्यावेळचा भारत आणि आता 2025चा भारत यांची एक कम्पॅरेटिव्हली आपण थोडीशी तुलना जर केली तर बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान घ्यायला काही हरकत नाही आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चितच आहे की गेल्या 75 वर्षामध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा आपण ऍक्सेप्ट केलेल्या होत्या किंवा स्वीकारलेल्या होत्या किंवा अपेक्षित केलेल्या होत्या त्यावरतीच आपलं भविष्य जे आहे ते भविष्य निर्भर होत आहे. आता सुविधा आणि विकास यांचा नेमका काय संबंध आहे? सरांनी मगाशी एक उदाहरण बुलेट ट्रेनच्या संदर्भामध्ये सांगितलं की इतका वेळ जर या देशामधल्या लोकांना असेल तर बुलेट ट्रेनची गरजच काय आहे? 3-3 तास जर मी नदीवरती उभा राहून आरती करणार असेल तर बुलेट ट्रेनची गरज काय आहे? खरं तर हा काही विनोदाचा विषय नाही आहे. हा आपल्या जगण्याकडं आपण कशा पद्धतीनं बघतो हे स्वीकारण्याचा हा विषय आहे. जग इतक्या पुढे निघालेलं आहे, म्हणजे रोज म्हणण्यापेक्षा तुमच्या हातामधला मोबाईल तुम्ही सुरू केला रे केला, इंटरनेट सुरू केलं रे केलं की प्रत्येक क्षणाला नवनवीन बातम्या काय होत आहेत. खूप वेगळ्या पद्धतीची तयारी जी आहे ती तयारी जगाच्या पातळीवरती होते आहे. अशा परिस्थितीमध्ये विकासाचा नेमका अर्थ कसा घ्यायचा आणि तो घेत असताना मी जागतिक स्तरावरती विचार करण्यापेक्षा मी माझ्या कोल्हापूरचा विचार करणं मला वाटतं अधिक सोयीचं आहे. गेले काही दिवस सातत्यानं अनेक लोकांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना गांधी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यामध्ये आला आणि गांधींनी पायाभूत सुविधांचा विचार केलेला आहे. गांधींनी 1908-9च्या दरम्यान औद्योगिकरणाला एक विरोध करण्याची भूमिका, यंत्राला विरोध करण्याची भूमिका घेतली. पण ती भूमिका जी आहे ती भूमिका थोडीशी वेगळ्या पद्धतीनं आज आपल्याला काय करावी लागेल, समजून घ्यावी लागेल. म्हणजे औद्योगिकरणाचा एवढा मोठा प्रभाव आज जाणवतो आहे की माणसाचं, सर्वसामान्य माणसाचं जगणं हे अस्वस्थ करणारं जगणं झालं. मी मगाशी खाली सरांच्या बरोबर बोलत होतो. खरं तर ककडे सरांची ओळख तुम्ही थोडीशी अधिक करून द्यायला पाहिजे. म्हणजे ती एवढ्यासाठी की इकॉनॉमिक्स या क्षेत्रामधला अत्यंत ताकदीचा माणूस जर कोल्हापुरात कोण असेल तर ते माझी थोडीशी चूक झाली सर. ती ही चूक झाली की मी तुम्हाला म्हणायला पाहिजे होतं की जरा इंग्रजी बोलताना मध्ये मराठीत बोलत करावं. हे खाली मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. त्यामुळं काय झालं, स्पीच 30 मिनिटाचं जे आहे ते बऱ्यापैकी इंग्रजीमध्ये झालं आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जो विचार तुम्ही मांडला तो विचार अधिक परिणामकारकपणे तो काय झाला असता मराठी, कारण विषय समजणं फार गरजेचं होतं. आणि मगाशी आम्ही खाली बोलत असताना मी एक असं म्हटलं की विकास म्हणजे काय, आणि मी सरांशी बोलत असताना मला एक आठवलं, कमी तो संदर्भ केला, गिरीश कुबेरांचा एक संदर्भ मला आठवलेला होता, तो त्यांना मी सांगितला की एका देशामध्ये गेलेले असताना गिरीश कुबेरांनी ते वर्णन केलेलं आहे की आमच्या देशाची काय परिस्थिती आहे किंवा तुमची आणि माझी काय परिस्थिती आहे. एखाद्या कार्यक्रमाला जरी जायचं म्हटलं तर घरातनं पाण्याची बाटली मी घेऊन जातो. जायचं झालं तर एखाद्या ठिकाणी घरातली काय आपण मुद्दाम घेतो, पाणी घ्या, पाण्याची बाटली घ्यायला पाहिजे. महत्वाचं आहे तिथं कसलं पाणी आहे कोणाला माहिती. साध्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार असतो. आणि त्यांनी असं सांगितलं की त्या देशामध्ये गेल्यानंतर 2-3 ठिकाणी असे आणि कोणीतरी आमच्या भारतातलाच कोणतरी गेला असेल, पिण्याचं पाणी कुठं आहे
आणि पिण्याचं पाणी कुठं आहे म्हटल्यानंतर तिथल्या अथॉरिटीने सांगितलं की इथं दिसणाऱ्या प्रत्येक नळाचं पाणी हे पिण्याचंच पाणी आहे. आणि मग गिरीश कुबेरजी पुढचं म्हटलं ते फार महत्वाचं, ज्या देशामधल्या सगळ्या नळांचं पाणी पिण्यायोग्य असतं त्याला विकास आणि इतकी साधी सोपी विकासाची व्याख्या मी आतापर्यंत बघितली नाही. म्हणजे पाण्यासारखं इतकं अगदी जीवन, पाणी म्हणजे जीवन आहे, ते सुद्धा जर आम्हाला बाटलीसाठी दुधापेक्षा पाण्याचे दर आज जास्त झालेले आहे, अशी परिस्थिती जर आमची असेल तर तो विकास आणि मग पायाभूत सुविधा त्यांची सांगड कशा पद्धतीने घालायची हेही थोडंसं बघायला पाहिजे. मला सर असं वाटतं, नेहमीच असं वाटायला लागलेलं आहे आता की माणसाचं जगणं जर समृद्ध करायचं असेल तर विकासाचा अर्थ सुद्धा आपल्याला आता नव्यानं थोडासा घ्यावा लागेल. आणि तो घेत असताना आपली उंची जी आहे ती फक्त शरीराची उंची वाढवून उपयोगाचं नाही, ती इथली सुद्धा उंची वाढायला पाहिजे. आणि मग जे तुम्ही मध्ये मध्ये 2-3 ज्यावेळी सांगितलं की आता 12वीच्या परीक्षा आलेल्या आहेत, पहिल्या पेपरच्या अगोदर मुलांच्या सगळ्या रांगा ज्या आहेत त्या रांगा कुठं लागलेल्या असतात ते आपण बघितलेलं असतं. तर हा विचार जो आहे तो या चर्चासत्राच्या निमित्तानं थोडासा पुढे यावा अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो आहे. दुसरा भाग जो आहे तो फार महत्वाचा, एक 2-3 मिनिटाचा तो आहे. 8 वर्षापूर्वी या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी आम्ही घेतली आणि ही जबाबदारी घेत असताना पुन्हा हाच विषय आहे की महाविद्यालयाचा विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. तर महाविद्यालयाचा विकास करण्याच्या संदर्भात एक ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार केली की काय करता येईल आपल्याला. आणि मग त्यामध्ये काही गोष्टी आम्ही ठरवल्या की पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी, सुदैवानं 6वं वर्ष मिळालं, 7वं वर्ष मिळालं, 8वं वर्ष मिळालं. आणि या 8 वर्षामध्ये आणि पुढच्याही वर्ष 1.5 वर्षाचा एक ब्ल्यूप्रिंट जी आहे ती ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार केली. आणि या ब्ल्यूप्रिंट मध्ये काय केलं, त्या ब्ल्यूप्रिंट मध्ये प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतःचं असं काम आम्ही निश्चित केलं आणि त्यांच्यावरती आम्ही काय करत गेलो, जबाबदाऱ्या केलं. जबाबदाऱ्या देत असताना त्या जबाबदारी ज्याच्याकडे दिलेली आहे सर सगळ्यात पहिलं जर काय केलं असेल तर त्या माणसावरती पहिल्यांदा विश्वास ठेवला. हे सांगायच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगतो आहे. 2018ला जेव्हा पहिल्यांदा आम्ही प्राचार्य पदाची जबाबदारी घेतली तरी पहिलं मोठं परिषद किंवा चर्चासत्र आहे ती चर्चासत्र सुद्धा याच माणसाने केलं. आणि ते नुसतं घेतलेलं नव्हतं, नुसतं घेतले ही विश्वासार्हता कमवावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं नेतृत्व यावरच उभा राहतं. आज दिवाण मास्तर जो इथं उभा राहिलेला आहे ते तुमच्यासारख्या लोकांच्या या अथक परिश्रमामुळे उभा राहिलेला आहे. 2018 साली जेव्हा ती परिषद घेतली पहिला प्रयोग होता आमचा तो, आणि कशी ती यशस्वी होणार हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण सुरुवात चांगली असेल तर त्याचा अंतिम सुद्धा यश चांगलं होतं. आणि मला सांगायला आनंद आहे 8 वर्षानंतर मी तुम्हाला सांगतो आहे की त्या पहिल्या ह्याच्यामध्ये 500 डेलिगेट्स इथे आले होते, 500 लोक इथे आले होते संपूर्ण महाराष्ट्रातून. आणि ती परिषद इतकी मोठी झाली की त्याचे एक हाती या खांद्या जे आहेत त्याच्याबरोबर त्यांच्या डिपार्टमेंटचे लोक आहेत या सगळ्यांनी मिळून ती जबाबदारी जी आहे ती जबाबदारी घेतली होती. आणि म्हणून आता पुन्हा 2025ला हा विचार आमच्या डोळ्यासमोर आला की आता पुन्हा एकदा नवीन काय करायचं आहे, नवीन समोर जाणार आहोत, नवीन आव्हानं असणार आहेत आणि मग एक जबाबदारी देऊया. आणि ती जबाबदारी देत असताना पुन्हा भूगोल विभाग आमच्या समोर आला आणि या भूगोल विभागाला मी सांगितलं की तुम्ही एकदा पुन्हा हा प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. गेले 2 महिने सर मी बघतो आहे त्या सगळ्या गोष्टी. मी पहिल्यांदाच म्हटलं एकदा जबाबदारी दिली की माणसं काय करणार आहे तिकडच माझं लक्ष असतं आणि जिथं तटतील तिथं आपण काय करायचं थोडंसं मार्गदर्शन करायचं. मला कदाचित शेवटच्या कार्यक्रमात मी असेल नसेल इथं आत्ताच्या, पण मला हे सांगणंच गरजेचं आहे की ज्या दिवशी तुमच्याकडे मी सर जबाबदारी दिली त्या दिवसापासून आता या क्षणी इथंपर्यंत येईस तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला तुम्हीही नकार दिला नाही. हे सगळ्यात महत्वाचं.
आम्ही एखादी गोष्ट सांगावी, एखादी गोष्ट मी बोलावी आणि ती त्यांच्या डोक्यात अगोदरच असावी, या पद्धतीनं प्लॅन जो आहे तो प्लॅन त्यांनी केलेला होता. हे एवढं सोपं नाही आहे. म्हणजे एखादी कॉन्फरन्स घेणं ही एवढी सोपी असत नाही गोष्ट. त्यासाठी म्हणून सर तुम्ही जे मगाशी आल्या म्हटला की काशी सर ने बोल दिया तो हम आएंगे ही, हम इस बात की कोशिश करते हैं कि ये बोले और हम आए, और कलापुर में हम आए. इस बात ये जो आपने जो कुछ भी बोला ना, इसकी वजह जो है तो ये आदमी जो है ना, ये आदमी अपने लोगों से इतना घुल-मिल के काम करता है कि कोई भी अगर बोले कि डीएल काशी के पास जाना है तो जरूर ये आएगा. ये रथ सर तो मुझे मालूम है कि 5-6 साल मैंने उनसे देख रहा हूँ. तर ही सगळी परिस्थिती जी आहे ती डीएल काशी सरांनी आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्याचबरोबर आमची ही सगळी मंडळी जी त्यांच्या बरोबर आहेत, त्यांचे सीएचबीचे लोक आहेत, त्यांच्या मॅडम आहेत, त्या सगळ्यांनी एक दिलानं हे काम जे आहे ते काम आपल्या खांद्यावरती घेतलं आणि ही कॉन्फरन्स जी आहे ती कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरं एक सगळ्यात महत्वाची काही काही गोष्टी मी सांगत असतो नुसतं, आणि अगदी 4 दिवसापूर्वी मी त्यांना म्हटलं की सर इतकं सगळं आपण करतो आहोत, थोडंसं काय झालं सर, मागच्या रविवारी माझा थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि मी गाडीवरनं पडलो आणि मला गेली 4-5 दिवस मी बेडवरतीच होतो. आजच मी घरातून बाहेर पडलो आणि मी त्याला बेडवरनं सांगत होतो की सर इतकं सगळं जर आपण करत असलो तर आपण भित्तीपत्र करायला काय हरकत आहे. त्यांनी कुठल्याही आडेवडी न घेता एवढंच म्हणले सर करतो. आणि मला विशेष आनंद आहे आज जेव्हा मी भित्तीपत्र बघितलं, खूप छान झालंय सर, खूप छान झालं. आणि तुमचे जे कुणी विद्यार्थी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांचं कौतुक करावं तितकं होत आहे. त्यांनी खूप छान पद्धतीने ही सगळी मांडणी जी आहे ती मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आणि सगळ्या शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आहे की ही जर्नल जी आहे, कॉन्फरन्स घेणं सोपं आहे, कार्यक्रमामध्ये भाषण करणं तेही सोपं आहे, फार मोठं काही करावं लागत नाही. पण ही जर्नल काढणं हे ज्यानं केलेलं असेल त्यालाच माहिती आहे. हे जर्नल जे आहे ते जर्नल, आणि हे जर्नल जेव्हा मी बघितलं हातात, जेव्हा ते माझ्या हातात आलं बल्की स्वरूपाचं, आणि जवळजवळ 85+5 बनावं, ऑनलाईन 5 आणि 85 लेख त्याच्यामध्ये आहेत. आणि या 85+5 90 लोकांना जर्नल्स मध्ये लेख लिहिण्यासाठी मोटिवेट करणं, पाठलाग करणं, लिहून घेणं आणि ते तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही केलेल्या आहेत. खरं तर मी मगाशी म्हटलं, आता शेवटला पुन्हा तेच वाक्य म्हणतो आहे की प्राचार्य पदाच्या काळामध्ये अनेक वेळाला नैराश्याची गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आल्या या 5-8 वर्षामध्ये. पण या नैराश्यावरती नकळतपणे उत्साह जो आहे तो डीएल काशी पाटील सर तुमच्यासारखी माणसं जेव्हा माझ्या आजूबाजूला असतात त्यावेळी मला बरं वाटतं की आपण एकदा जबाबदारी सोपवली की ही जबाबदारी नुसती जबाबदारी नाही, त्यातून समाधान जे आहे ते समाधान जी या ठिकाणी मिळत राहतं. पुन्हा एकदा या चर्चासत्रासाठी, या परिषदेसाठी पुढच्या 1-2-3 सेशन जे आहेत ते सेशनसाठी दुसरी आणखी एक गोष्ट हे सांगावं लागतं मला, का तर नंतर कधीतरी बोलेन मी, मला का सांगावं लागतं ते पण सांगावं लागतं की पंजाबहून सर आलेले आहे, पंजाबहून सर आलेले आहे. कुणासाठी कुणी येत नाही, त्यासाठी तुमची नातं तेवढं घट्ट असायला पाहिजे. रथ सर आतापर्यंत 2-3-4 वेळा आपल्या महाविद्यालयात आले, नुसते आले नाहीत ते, तर ते आपले विद्यार्थी घेऊन काय होतात या ठिकाणी येतात. याच्यापेक्षा पुढं की त्यांची राहण्याची सोय तुमच्या घरामध्ये तुम्ही करता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि हे जपणं, याला एक मैत्र जपणं हा मराठीमध्ये आमचा एक शब्द आहे, मैत्र जपणं. तर ते मैत्र जपणं हे तुम्हाला शक्य झालं. आयुष्यात काय मिळवलं, एवढं जरी मिळवलं तरी पुरेसं आहे सर. आणि तोच एक अनुभव जो आहे तो अनुभव या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आलेला आहे. मी मगाशी आपण सर म्हटलं की रथ सर तुम्हाला मी म्हटलं की मुलांना कोल्हापूर दाखवा, पन्हाळा दाखवा, ज्योतिबा दाखवा, 1-2-3 दिवस इथं. मैडम आप भी कोल्हापुर देख लीजिएगा,
आप इधर भी आए हो, ये दिखाएगा सब आपको जो कुछ भी देखना है वो. आणि या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला. अनेक रिसोर्स पर्सन आणि काही महाविद्यालयाचे प्राध्यापक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या जर्नलमध्ये ज्यांनी ज्यांनी लेख लिहिलेले आहेत, CHB आमची सर्व मंडळी खूप छान पद्धतीनं हा प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. आज संपूर्ण दिवस आज तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी उपस्थित राहावं. एका चांगल्या विषयाचं ज्ञान जे आहे ते आपल्याला काय आजूबाजूला चाललेलं आहे हे समजणं हे देखील खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं ही चर्चासत्र परिषद जी आहे ती खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. उद्घाटन कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे वळताना मी प्राध्यापक सुभाष पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे आभार मानावे. Thank you, Acharya Madam. Good morning, all of you. On the behalf of organizing committee and Professor Shubham Patil, going to deliver vote of thanks of this inaugural ceremony. First of all,